आपण पाहतोय शूटिंगसाठी सर्व मुलांना इथे बोलावण्यात आलेलं होतं आणि या व्यक्तीनं या संदर्भातला एक व्हिडिओ सुद्धा पोस्ट केलेला होता। तो व्हिडिओ सुद्धा आपण दोनदा ऐकलाय। यामध्ये त्याने सांगितलं की मी एकटा नाही आहे, माझ्यासोबत आणखी काही लोक सुद्धा आहेत। 20 ते 25 मुलांना अशा प्रकारे डांबून ठेवलं। त्यानंतर माझे काही प्रश्न आहेत जे मला त्या संदर्भात चर्चा करायची आहे, असं त्याने या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे म्हटलंय। मैं रोहित आर्या। सुसाइड करने की जगह मैंने एक प्लान बनाया और कुछ बच्चों को इधर हॉस्टेज रखा है। मेरे को ज़्यादा डिमांड्स नहीं है, बहुत सिंपल डिमांड्स है, बहुत मॉरल डिमांड्स है, बहुत एथिकल डिमांड्स है। और मेरे कुछ सवाल है, मुझे कुछ लोगों से बात करनी है, उनको सवाल पूछने हैं, उनके जवाब पर अगर मुझे काउंटर क्वेश्चन है तो मुझे काउंटर क्वेश्चन पूछना है, लेकिन मुझे ये जवाब चाहिए। मुझे दूसरा कुछ नहीं चाहिए। ना मैं टेररिस्ट हूँ, ना मेरी बहुत बड़ी पैसों की डिमांड है, कुछ भी पैसों की डिमांड तो है ही नहीं, इमोरल तो बिल्कुल भी नहीं है। सिंपल कॉन्वर्सेशंस करने हैं और जिसके लिए मैं इन बच्चों को हॉस्टेज लिया है। ये मैंने एक प्लान के तहत ही हॉस्टेज लिया है। लेट्स चेंज 4 मैं सच में करने वाला हूँ। अगर ज़िंदा रहा तो मैं करूँगा, अगर मैं मर गया तो कोई और करेगा, लेकिन होगा ज़रूर। इन्हीं बच्चों के साथ होगा अगर इनको हार्म नहीं होता है तो, बिकॉज द स्लाइटेस्ट रॉन्ग मूव फ्रॉम योर एंड विल ट्रिगर मी कि मैं ये पूरा जगह को आग लगा दूँ और उसमें मर जाऊँ। मैं रोहित आर्या। सुसाइड करने की जगह मैंने एक प्लान बनाया और कुछ बच्चों को इधर हॉस्टेज रखा है। मेरे को ज़्यादा डिमांड्स नहीं है, बहुत सिंपल डिमांड्स है, बहुत मॉरल डिमांड। आपण बघितलं की काही प्रश्न आहेत ज्या संदर्भातली उत्तरं हवी आहे, त्यासाठी मी या मुलांना हॉस्टेज ठेवतोय असं हा रोहित आर्या या व्हिडिओमध्ये बोलताना आपल्याला दिसतोय। त्यानंतर पोलिसांनी आता याला अटक केलेली आहे। हा आरोपी रोहित आर्या पोलिसांच्या ताब्यात आहे आणि हा मनोरुग्ण असल्याचं सुद्धा समजतंय। शूटिंग आहे आणि शूटिंगचं ऑडिशन आहे असं सांगत या मुलांना इथे बोलावण्यात आलं। त्यानंतर त्यांना डांबून ठेवण्यात आलं। जवळजवळ तासभर हे संपूर्ण प्रकरण त्याच्या आधीचं आणि त्यानंतर या संदर्भातला एक व्हिडिओ समोर आला आणि त्यानंतर पोलिसांना याची माहिती मिळाली। पोलीस तिथे घटनास्थळी पोहोचले। त्यानंतर त्यांनी या मुलांना बाहेर काढलं। मुलांची सुखरूप सुटका केलेली आहे। 6 दिवसांपासून मुलांचं शूटिंग सुरू असल्याची माहिती समोर आलेली आहे। आता यातली सर्वात मोठी घडामोड ती म्हणजे आरोपी रोहित आर्य याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। मुलांना खोलीत डांबून ठेवलं होतं। 20 ते 25 मुलं होती। शूटिंगच्या नावाखाली त्यांना इथे बोलावण्यात आलेलं होतं आणि काही प्रश्न आहेत। पैशांची मागणी नाही आहे, मला कुठल्याही प्रकारे तुम्ही प्रवोक करू नका की मी कुठलाही अनुचित प्रकार करू, असं सुद्धा या व्हिडिओमध्ये तो बोलताना दिसतोय। मात्र आता पोलिसांनी याला ताब्यात घेतलेलं आहे आणि याचे काय प्रश्न आहे, कुणाला त्याला प्रश्न विचारायचे आहेत आणि त्या संदर्भात त्याचं समाधान होतं का तेही पाहावं लागणार आहे। मात्र पोलिसांनी आता त्याला ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याची आता चौकशी केली जाते आहे। पवई पोलीस घटनास्थळी पोहोचलाय आणि तिथे सध्या बंदोबस्त पाहायला मिळतोय। पूर्ण मुलांची इथले जे संपूर्ण मुलं होते त्यांची सुटका करण्यात आलेली आहे। शूटिंगसाठी सर्व मुलांना इथे बोलवलं होतं। 6 दिवसांपासून इथे शूटिंग सुरू होती असं समजतंय आणि 15 वर्षाच्या आतील ही सर्व मुलं असल्याचं सुद्धा कळतंय। या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी कृष्णा आवटी या संदर्भातली माहिती देतील। कृष्णा, काय अपडेट? नक्कीच आपण पाहू शकतो रोहित आर्या ज्या व्यक्तीचं नाव आहे त्याने जे आहे ते संबंधित ऑडिशनची जी आहे ती पोस्ट बनवली आणि त्यानंतर मुलांना जे आहे ते एका पिक्चरच्या सिनेमाच्या ऑडिशनसाठी जे आहे ते या ठिकाणी स्टुडिओत बोलवलं। त्यानंतर त्यांना त्या ठिकाणी जे आहे ते डांबून ठेवण्यात आलं आणि त्याने एक व्हिडिओ देखील जो आहे तो स्वतः आपल्याला माध्यमांसमोर आलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्या व्हिडिओमध्ये देखील तो पाहायला गेला तर त्याच्या काही मागण्या आहेत आणि त्या संदर्भात मला चर्चा करायची आहे, मला कुठलेही पैसे नको, काही नको, असं देखील जे आहे तो व्हिडिओमध्ये वारंवार बोलताना आपल्याला पाहायला मिळतं। त्याचबरोबर पाहायला गेलं तर ही व्यक्ती जी आहे याचं मानसिक संतुलन जे आहे ते व्यवस्थित नसल्याचं कारण देखील जे आहे ते समोर येताना आपल्याला पाहायला मिळतंय। ही अनस्टेबल जी व्यक्ती आहे ती असं देखील सांगण्यात येत आहे। परंतु आता जी सर्व मुलांना जे आहे ते रेस्क्यू करण्यात आलेलं आहे पोलिसांकडून जे आहे ते त्याला आता रोहित आर्या ज्या व्यक्तीने अनेकांना डांबून ठेवलं होतं मुलांना आणि त्याचबरोबर त्याला जे आहे ते पोलिसांनी त्वरित ताब्यात घेतलेलं आहे आणि जे आहे ते विचारपूस जे आहे ते अधिकची चौकशी मुंबई पोलीस करताना पाहायला मिळते। आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर ही व्यक्ती अनेकदा आपण पाहायला गेलं तर अनेक वेळा आपल्याला पाहायला गेलं तर ती व्यक्ती आंदोलन करताना देखील आपल्याला पाहायला मिळत होती आणि आज
थेट त्यांच्या मागण्यासंदर्भात तिच्या मागण्या पूर्ण होत नाही म्हणून देखील जे आहे ती व्यक्ती थेट असं पाऊल जे आहे ते टोकाचं पाऊल उचललेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु संबंधित या स्टुडिओमधून अनेक मुलं होती ऑडिशनसाठी आलेली आणि त्याचबरोबर माणसं देखील होती, असा जो व्हिडिओतून आपला उल्लेख करताना आपल्याला पाहायला मिळतं. त्यांना जे आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांची सुटका केलेली आहे त्या स्टुडिओतून आणि रोहित आर्याला जी आहे ती ताब्यात घेतलेली आणि अधिकचा तपास जो आहे ते मुंबई पोलीस करेल आणि नक्की त्याच्या काय मागण्या होत्या हे देखील जे आहे ते अधिकचा तपास किंवा काय त्याचं म्हणणं होतं असं देखील कृष्णा, मी तुम्हाला जरा थांबवतो. दिलीप लांडे आमदार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. दिलीपजी, आपण हे संपूर्ण प्रकरण पाहताय. मुंबईतल्या पवई सारख्या ठिकाणी अशा प्रकारे मुलांना डांबून ठेवण्यात आलेलं आहे. काही प्रश्न आहेत त्याला विचारायचे आहेत, काय आपली प्रतिक्रिया? नाही, हे कळालं प्रकरण. एका रोहित आर्या नावाच्या माणसाने 17 मुलांना त्या ठिकाणी महावीर बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगच्या ग्राउंड फ्लोअरला खाली बॅसमेंटला त्या ठिकाणी ठेवलेलं होतं. आणि बातमी कळाल्यानंतर मी संबंधित लगेच डीसीपी त्या विभागाचे पोलीसचे सिनियर आहेत, सोनवणे आहेत, त्यांना मी लगेच सांगितलं. त्या ठिकाणी तातडीने पोलीस पोहोचले आणि पुढे काही न होता त्या माणसाला ताब्यात घेतला. तो ताब्यात येत नव्हता, त्यामुळे पोलीस कायद्याने पोलिसांनी आपल्या पद्धतीने त्याच्यावरती कारवाई करून त्याला ताब्यात घेतलेलं आहे. हे करत असताना मला वाटतं फायरिंग पण करावी लागली. एक गोळी त्याला लागलेली पण आहे त्या आर्याला. आणि सर्व 17 मुलं सुखरूप बाहेर आलेले आहेत. हे सांगत असताना डीसीपीने मला सांगितलं अँब्युलन्स पाठवा, मुलांना काय झालंय बघावं लागेल. अँब्युलन्स पोहोचवली, स्थानिक कार्यकर्त्यांना तिथं पाठवलं आणि पोलिसांना मदत करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. मी 10 मिनिटात पोहोचतोय, रस्त्यातच आहे. वस्तुस्थिती या पद्धतीने आहे. पण या व्यक्तीचे काही प्रश्न आहेत जे त्याला विचारायचे आहेत आणि त्याचं समाधानकारक उत्तर त्याला हवंय. काय प्रश्न असू शकतात? अशा प्रकारे मुलांना डांबून ठेवलंय त्याने आणि या संदर्भात तुमच्यापर्यंत काही याआधी तक्रार पोहोचल्या होत्या का? नाही, याच्या अगोदर कुठली तक्रार आली नाहीये. त्या सोसायटीच्या लोकांनीही कधी तक्रार केली नाही की या पद्धतीने खाली असा पद्धतीने कारभार चालतो. आणि आता तिकडे विचारण्याच्या पूर्वी काय आलं, त्याच्यावरती फायरिंग केल्यामुळे त्याला पोलिसांनी तातडीने घेऊन गेलेले आहेत. आणि पोलिसांशी मी चर्चा करत असताना डीसीपी सरांशी बोललो तर ते बोलले आम्ही नंतर थोडा वेळ सांगतो, कारवाई चालू आहे. दिलीपजी, एक बाब आपल्या लक्षात आणून द्यायची आहे, ती म्हणजे की याने या व्हिडिओमध्ये उल्लेख केला मी एकटा नाही आहे, माझ्यासोबत आणखी काही लोक सुद्धा आहेत. ही फार गंभीर बाब आहे, कारण हे एवढं मोठं कृत्य करणं एकट्याच्या बस नाही आहे. त्याला एकट्याला नसतं जमलं किंवा तो मनोरुग्ण आहे असं सुद्धा बोललं जातं. एक मनोरुग्ण व्यक्ती एकटा कशा प्रकारे असं करू शकतो, तर त्याचाही आपल्याला शोध घ्यावा लागेल. ही बाब आपल्याला गंभीररित्या घ्यावी लागेल. तर त्याबद्दल मी स्थानिक जो सोनवणे म्हणून सिनियर आहे त्यांना सांगितलं की हा माणूस 17 मुलांना एकटा करू शकत नाहीये. त्याला कुणाचं तरी पाठबळ असेल, ह्याच्यामध्ये कुणाकुणाचे हात आहेत, त्याला कोण पाठबळ देते, पाठबळ देणारे हात कोण आहेत, त्याची चौकशी करा आणि कसून चौकशी करून लोकांसमोर वस्तुस्थिती सत्य परिस्थिती ठेवा. बरं, आपण सांगताय त्याला की गोळी लागलेली आहे, तर सध्या त्याची परिस्थिती काय? तो बोलण्याच्या अवस्थेत आहे, नाही आहे, गंभीररित्या जखमी आहे, काय अवस्थेमध्ये आहे? पोलिसांनी त्यांना घेऊन गेलेले आहे. मी त्यांना अँब्युलन्सची गरज होती, अँब्युलन्स पण दिलेली आहे आणि पोलीस आमच्या शिवसेनेच्या अँब्युलन्स मधून त्यांना घेऊन गेलेले आहेत. ठीक, धन्यवाद दिलीपजी. आपण या संपूर्ण प्रकरणाशी आपल्याला जी काही माहिती दिली आणि न्यूज 18 नेटवर्कशी बोलला त्यासाठी. आपण पाहिलं या प्रकरणामध्ये दिलीप लांडे यांनी संपूर्ण माहिती दिलेली आहे की या आरोपीला सध्या गोळी लागलेली आहे. पोलिसांना तिथे तातडीने त्यांनीच पाठवलं आणि ॲम्ब्युलन्सची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. काही मुलं जर जखमी असतील तर त्यांना ॲम्ब्युलन्सद्वारे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावं, अशा सुद्धा सूचना दिलीप लांडे यांनी केलेल्या आहेत. आणि या प्रकरणाशी चौकशी जी आहे ती पोलीस आता करतायत आणि याला ताब्यात घेतलेलं आहे. आणि त्यावेळेला जी काही झटापट झाली त्यावेळेला या रोहित आर्याला गोळी लागल्याचं समजतंय. आता ही 2 दृश्य आपण टीव्ही स्क्रीनवर पाहताय. पवईच्या स्टुडिओमधून ही मुलांची सुटका करण्यात आलेली आहे. काही मुलं या खोलीमध्ये कशा प्रकारे डांबून ठेवण्यात आली ते दिसतंय आणि दुसरीकडे जो आरोपी आहे रोहित आर्य त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याला आता गोळी लागल्याचंही समजतंय. पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे आणि तो सध्या जखमी असल्याचं कळतंय. आता या प्रकरणाची पोलीस चौकशी करतील आणि त्यातून काय पुढे निष्पन्न होतं ते पाहावं लागणार आहे. काही प्रश्न आहेत जी मांडायची आहेत आणि त्याची अपेक्षित उत्तरं हवी आहेत, म्हणून आपण हे कृत्य करत असल्याचं व्हिडिओमध्ये रोहित आर्य याने स्पष्टपणे म्हटलेलं आहे. पैशाची मागणी नाही आहे, मात्र काही सवाल आहेत जे मला उभे करायचे आहेत, उपस्थित करायचे आहेत आणि त्याची समाधानकारक उत्तरं हवी आहेत. आत्महत्या